जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 120. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. प्रभू श्रीरामरायाच्या आणि हनुमंतांच्या कृपेनं आपण चित्तलय होण्याचा विधी जणू बघतो आहोत. श्रीरामचरितमानसमध्ये परशुरामांचा प्रसंग बघतो आहोत की कसा अभिमान निघून गेला गुरुकृपेनं, भगवत कृपेनं, की सहजीच चित्तलय होतो. त्याचं हे एक उदाहरण प्रस्तुत केलं आहे तुलसीदासांनी. तर आपण बघितलं की लक्ष्मणावर क्रोधित होऊन सुद्धा जेव्हा प्रभू श्रीराम सामोरे जातात आणि त्यांना समजावतात, त्यावेळेला परशुराम म्हणतायत की माझा स्वभाव बदलल्यासारखा वाटतोय, माझ्या मनात अवेळी कृपा जागृत झाली आहे. तर हे असं कसं काय झालं? अशा एक प्रकारचं द्वंद्व परशुरामांच्या मनामध्ये सुरू आहे. आणि त्यामध्येच पुढे बोलतायत, आजुदया दुःखो दुसह सहावा, सुनी सौमित्री बिहसी सिरुनावा, बाऊ कृपा मूरती अनुकूला, बोलत बचन झरत जनु फूला. की क्रोध करण्याचा माझा स्वभाव आहे, पण आज ह्या दया माझ्या अंतःकरणात उत्पन्न झाल्यामुळे मला दुस्सह अशा यातना होत आहेत, असं म्हणतायत परशुराम. आणि ही ऐकून लक्ष्मण पुन्हा हसला, पण त्यानं नम्र मस्तक केलं, मस्तक झुकवलं आणि म्हणाला, तुमचा हा कृपारूपी जो वारा आहे, वायू आहे, तो सुद्धा आपल्या रूपाला शोभणाराच आहे. तुम्ही बोलताय तेव्हा जणू फुलांचाच वर्षाव होतोय. लक्ष्मणाची वक्रोक्ती अजून पूर्णपणे संपलेली नाही आणि त्यामुळे पुढे म्हणतोय, जऊ पै कृपा जरी मुनी गाता, क्रोध भये तनु राख विधाता, देखू जनक हठी बालकु एहू, किन्ह चहत जड जमपुर गेहू, बेगी करहु किन्ह आखिन ओटा, देखत छोट खोट नृपुढोटा, बिहसे लखनु कहा मन माही, मुदे आखी कतहु को नाही. लक्ष्मण म्हणतोय, हे मुनी, जर कृपा केल्यानं तुमच्या शरीराची आग होतीये, तर मग क्रोध आला असताना शरीराचं रक्षण विधाताचं करू जाणे. आणि यावर परशुराम अजून क्रोधित झाले आणि म्हणाले, हे जनका, बघ, हा मूढ असा मुलगा, हट्टी मुलगा, त्याच्याच हट्टानं यमपुरीत जाऊ इच्छितो. त्याला ताबडतोब माझ्या नजरेपासून दूर का करत नाहीस? हा छोटा दिसतो पण अत्यंत खोटा आहे, त्याच्यामध्ये खोट आहे, असं परशुराम राजर्षी जनकांना सांगतायत लक्ष्मणाबद्दल. आणि यावर लक्ष्मण म्हणतोय, डोळे मिटून घेतले की कुठंही काहीही नसतं. म्हणजे तुम्हाला सत्य काय आहे ते कळू शकत नाही. आणि हे वचन ऐकून परशुराम श्रीरामांना अत्यंत क्रोधानं म्हणतायत, परशुराम तब राम प्रति बोले उर अति क्रोधू, शंभु सरासनु तोरी सठ, करसी हमार प्रबोधू. अरे धूर्ता, म्हणतायत, श्रीरामांना म्हणतायत की शिवांचं धनुष्य मोडून तू उलट मलाच ज्ञान पाचतोस. आणि पुढे म्हणतायत, बंधु कहई कटु सम्मत तोरे,
तू छल विनय करसी कर जोरे, करू परितोषु मोर संग्रामा, नाही त छाड कहाऊ बरामा, छलु तजी करही समारुसी वद्रोही, बंधु सहित नत मारऊ तोही, भृगुपति बकही कुठार उठाए, मन मुसुकाही राम सिर नाये. बोलत होता लक्ष्मण आणि नंतर सुद्धा जे बोलला ते मनामध्येच बोलला, पण तरीसुद्धा त्याच्या त्या नजरेनंच ते क्रोधित होत होते. आणि त्यामुळे म्हणतायत तुझा हा भाऊ, रामांना म्हणतायत की तुझ्याच संमतीनं तुझा हा भाऊ कटुवचन बोलतोय आणि तू मात्र कपटानं हात जोडून विनवणी करतोस माझी. एक तर युद्ध करून माझं समाधान कर, नाहीतर छाड कहाऊ व रामा, स्वतःला राम म्हणवून घेणं सोडून दे. पुढे म्हणतायत हे शिवद्रोही, प्रभू रामांना म्हणतायत बरं, कपट सोड आणि माझ्याशी युद्ध कर, नाहीतर तुझ्या भावासह तुलाही मारून टाकतो. अशा प्रकारे उभारून परशुराम बोलत होते आणि श्रीराम मात्र मन मुसुकाही राम सिर नाये, मान खाली घालून मनातल्या मनात हसत होते. का बरं, का हसत होते तर, गुनह लखन कर हम पर रोषु, कतहु सुधाई हो ते बड़ दोषु, टेढ़ जानी सब बंदई काहू, बक्र चंद्र मही ग्रसईन राहू. हे तुलसीदासांचं दिसतंय की श्रीराम मनातल्या मनात म्हणतायत अपराध लक्ष्मणाने केला आहे आणि राग मात्र हे माझ्यावर काढतायत. पुढे तुलसीदास म्हणतात असंच म्हणणं जास्त संयुक्तिक होईल की सरळपणामध्येही मोठा दोष असतो. वाकडा जो असतो त्याला कुणीही नमस्कार करतात त्याला घाबरून, आणि वाकड्या चंद्राला राहूसुद्धा ग्रासत नाही. म्हणजे क्रोध उगीच ते श्रीरामांवर करतायत एवढाच त्याचा मतितार्थ. आणि उघडपणे पुढे श्रीराम म्हणतात, राम कहे उरिस तजिय मुनीसा, कर कुठारो आगे यह सीसा, जेहि रिस जाए करिय सोई स्वामी, मोहि जानिय आपन अनुगामी, प्रभु ही सेवक ही समरुकस, तजहु विप्रबर रोसु, बेशु बिलोके कहिसि कछु, बालक हूँ नहीं दोसु. उघडपणे श्रीराम म्हणतायत, हे मुनीश्वर आता राग सोडून द्या. तुमच्या हाती कुऱ्हाड आहे आणि माझं शिर तुमच्या समोर आहे. ज्यामुळे तुमचा राग शांत होईल हे स्वामी तसंच करा, मला आपला दास समजा. पुढं श्रीराम म्हणतायत, स्वामी आणि सेवक यांच्यात कसलं युद्ध, राग सोडा. तुमचा वीरवेश पाहूनच हा असं काहीतरी बोलला लक्ष्मण. खरं यामध्ये त्याचाही काही दोष नाही. कारण काय, पुढे म्हणतायत, देखी कुठार बानु धनुधारी, भैलरी कही रिस बीरु बिचारी, नामु जान पै तुम्हि न चिन्हा, बंस सुभाय उतरु तेहि दीन्हा, जौ तुम औते हो मुनि की नाई, पद रज सिरसिसु धरत गोसाई, क्षमहु चूक अन जानत केरी, चाहिए
प्रउर कृपा घनेरी। हम ही तुम्ही सरी बरी कसी न था, कहू न कहा चरण कह माथा। राम मात्र लघु नाम हमारा, परसु सहित बड नाम तोहारा. काय गोड वाणी आहे रामांची. खरंच म्हणतायत, तुमच्याकडे ही कुऱ्हाड आणि धनुष्यबाण बघितली लक्ष्मणानं आणि त्यावरूनच तुम्ही वीर आहात एवढंच लक्ष्मणाला कळलं. त्यामुळे त्याला राग आला. तुमचं नाव त्यानं ऐकलं होतं पण तुम्हाला ओळखलं नाही त्यांनी. त्यामुळे बंस सुभाय उत्तरुतेही दिना, आपल्या रघुवंशाच्या स्वभावाप्रमाणे त्यानं उत्तर दिलं. म्हणजे वीरवशात क्षत्रिय कुलाला अनुसरून त्यानं उत्तर दिलं. जर तुम्ही म्हणतायत पुढे मुनींसारखे आला असता तर यानंच तुमच्या चरणांची धूळ शिरोधार्य केली असती. त्याच्याकडून ह्या नकळत झालेल्या चुकीबद्दल त्याला क्षमा करा. विप्रांच्या मनात मुख्यतः दया असायला हवी. हे नाथ, तुमची आमची बरोबरी कसली, कुठे चरण आणि कुठं मस्तक सांगा ना. कुठं माझं राम असं छोटंसं नाव आणि कुठं तुमचं परशुसह असलेलं परशुराम. असं श्रीराम परशुरामांना समजावतायत. एक अवतार दुसऱ्या अवताराला समजावतोय असं कुठंच नाही. म्हणून ह्या प्रसंगाला खूप महत्त्व आहे अनेक दृष्टीनं. पण 2 अवतार एकमेकांसमोर उभे ठाकलेत आणि एकमेकांचं स्वरूप, मुख्यतः प्रभू श्रीरामांचं स्वरूप न ओळखून काय घडू शकतं याची शिकवण समाजाला देत आहेत खरोखर. आणि त्यामुळे पुन्हा प्रभू श्रीराम आपल्या वाक्चातुर्यानं पुढं म्हणतात, देव एको गुण धनुष हमारे, नवगुण परम पुनीत तुम्हारे। सब प्रकार हम तुम सनहारे, क्षमहु विप्र अपराध हमारे। हे देव म्हणतात परशुरामांना की आमच्याकडे एकच गुण आहे, गुणधनुष्य, गुणयुक्त धनुष्य, म्हणजे दोरी नसलेलं एकच धनुष्य आहे। आणि तुमचे तर किती गुण आहेत पहा बरं। परम पवित्र, शम दम तप शौच, क्षमा, सरलता, ज्ञान, विज्ञान, आस्तिकता, हे 9 गुण तुमच्यामध्ये आहेत, आमच्याकडे एकच गुण आहे। आणि त्यामुळे सर्व प्रकारे आम्ही तुमच्यासमोर पराजित आहोत, हम हारे। त्यामुळे हे विप्रवर आमच्या अपराधांना क्षमा करा। कसं आहे पहा, प्रभू आपल्या उदाहरणातून जो हरतो तो जिंकतो हे आम्हाला दाखवत आहेत। खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे भक्ती मार्गामध्ये। त्यामुळे पुढे म्हणतायत, बार बार मुनी विप्रबर, कहा राम सन रामा, बोले भृगुपति सरुष हसी, तहु बंधु समबामा। वरचेवर श्रीरामांनी परशुरामांना मुनी, विप्रवर असे शब्द वापरले ना, त्यावरही भृगुपती परशुराम क्रोधित झाले आणि म्हणाले, म्हणजे त्यांना असं वाटलं तो शुद्ध अंतःकरणानं बोलत नाही, हाही वाकड्याच अर्थानं बोलतोय। त्यामुळे म्हणतात तू सुद्धा आपल्या भावासारखाच वाकडा आहेस बरं का, तहु बंधु सम बामा, वक्रोक्तीच आहे तुझी सुद्धा, असं म्हणतायत परशुराम। आणि पुढे म्हणतात परशुराम पुन्हा की, निपटही द्विज करी जानही मोही, मैं जस विप्र सुनावऊँ तोही, चाप श्रुवासर आहुति जानू, कोप मोरती घोर कृसानु, समिधि सेन चतुरंग सुहाई,
महामहीप भये पसुआई। मैं एही परसु काटी बलि दीधे, समर यज्ञ जप कोटिन कीधे। मोर प्रभाव विदित नहीं तोरे, बोलसी निदरी विप्र के भोरे। भंजे चापु दापु बड़ बाढ़ा, अहमिति मनहु जीती जगुठाढा। परशुराम म्हणतायत, मला काही तू साधा सुद्धा विप्र समजतोस का? मी कसा विप्र आहे सांगतो. माझा धनुष्य बाण जो आहे तीच आहुती आहे आणि माझा क्रोध हा अत्यंत भयानक अग्नी आहे असं समज. चतुरंगिणी सेना ज्या आहेत त्या समिधा आहेत आणि मोठमोठे राजे त्या यज्ञातले पशु आहेत. याच परशुनं कापून मी त्यांचा बळी दिलाय. असे कोट्यवधी यज्ञ जप यज्ञ जप मी केलेत, रणयज्ञ केलेत. म्हणजे जशी आहुती दिली जाते मंत्रोच्चार करून यज्ञामध्ये, तशी आहुती मी या राजांचा बळी देऊन केली आहे. तुला माझा प्रभाव माहीत नाही, त्यामुळे तू साधा विप्र म्हणून माझा अनादर करतोयस. धनुष्य तू मोडलंस म्हणून तू जास्त गर्विष्ठ झालायस. जणू जग जिंकल्याप्रमाणे तुझा अहंकार वाढलाय, असं परशुराम प्रभू श्रीरामांना म्हणतायत. आणि पुढे श्रीराम पुन्हा शांतपणे म्हणतात, राम कहा मुनि कहु बिचारी, रिस अति बड़ी लघु चूक हमारी। छुअत ही टूट पिनाक पुराना, मैं के ही हेतु करऊं अभिमाना। रामचंद्र म्हणाले, हे मुनी, विचार करून बोला. तुमचा क्रोध फार जास्त आहे आणि माझी चूक खूप लहान आहे. धनुष्य ते जीर्ण होतं, हात लावताच मोडलं, यामध्ये मी कशाचा अभिमान धरू. पुढे म्हणतायत, जौ हम निदरहि विप्रपदी, सत्य सुनहु भृगुनाथा। तौ अस को जग सुभटु जेहि, भय बसना वही माथा। हे भृगुश्रेष्ठ, आम्ही जर साधारण विप्र मानून तुमचा अपमान करत असू तर सत्य ऐका. जगात असा कोणता योद्धा आहे ज्याच्या पुढं त्याच्या भयानं आम्ही त्याच्या पुढे मस्तक नमवावं. प्रभू श्रीराम आता रघुवंशाला योग्य अशी वाणी बोलतायत. तेही सांगणं तितकंच गरजेचं होतं. त्यामुळे पुढे म्हणतायत, देवदनुज भूपती भटनाना, समबल अधिक हो बलवाना। जौरन हमहि पचारई को, लरहि सुखेन कालुकिन हो। क्षत्रिय तनुधरि समरस काना, कुल कलंकुतेहि पामर आना। कहूँ सुभाउन कुलहि प्रशंसी, कालहु डरहिन रन रघुवंशी। विप्रबंस कई असि प्रभुताई, अभय होई जो तुम्हि डेराई। सुनि मृदु गूढ़ बचन रघुपति के, उघरे पटल पर सुधर मती के। प्रभू श्रीराम म्हणतायत, कुणीही असो, देव असो, दैत्य असो, राजे असोत किंवा अनेक योद्धे असोत, ते बळानं आमच्या बरोबरीचे असोत किंवा आमच्यापेक्षा अधिक बलवान असोत, जर कुणीही आम्हाला युद्धासाठी ललकारलं तर आम्ही आनंदानं त्याच्यासाठी लढू, त्याच्याबरोबर लढू, मग तो काळ का असेना. क्षत्रिय शरीर धारण केलं आहे आम्ही, आणि असं असून जर युद्धाला घाबरलो तर
असा नीच पुरुष आपल्या कुळाला कलंक लावतो जर युद्ध नाकारलं. आणि मी हे त्यामुळे अगदी स्वाभाविकपणे सहजपणे म्हणतोय, कुळाची प्रशंसा म्हणून नव्हे, पण रघुवंशी युद्धामध्ये मृत्यूला देखील घाबरत नाहीत. विप्रवंशाचा असा महिमा आहे की जो तुम्हाला घाबरतो तो निर्भय होतो. आहा, काय सुंदर वचन आहे पहा प्रभूंचं. काय म्हणाले? विप्र बंस कै असी प्रभुताई, अभय होई जो तुम्ही डेराई. विप्रवंश, श्रेष्ठ साधू सत्पुरुषांचा जो वंश आहे तो कसा आहे सांगतायत प्रभू. अभय होई जो तुम्ही डेराई. तुम्ही दुसऱ्यांना घाबरवायचं नसतं. जर इतर लोक अशा साधू सत्पुरुषांना घाबरून राहिले तर त्यांचं कल्याण होतं. ते निर्भय होतात तुम्हाला घाबरून. खूप मोठं वचन आहे. या केवळ प्रसंगामधून नव्हे तर जसं म्हटलं जातं, आपल्याकडे एक चुकीचा शब्द आहे खरं, म्हणजे वाक्प्रचारामध्ये आपण तो खूप सहज वापरतो की पाप भीरू असावं मनुष्याने, पाप करायला घाबरावं. पण पाप भीरू केव्हा होऊ शकतो मनुष्य? ज्या वेळेला आपण करणारं कुकर्म कोणीतरी बघतोय आणि त्याचं फळं आपल्याला मिळणारच आहे हे समजलं खऱ्या अर्थानं, की मगच मनुष्य पापभीरू होण्यापेक्षा त्या सर्वोत्तम सत्तेला, त्या संत सत्पुरुषाला, त्या सद्गुरूंना एक प्रकारे घाबरून वागतो. आणि ती भीती केवळ त्यांच्या श्रेष्ठत्वाची नसते. जशी त्या संत सत्पुरुषाची कृपा त्या मनुष्याला जाणवते, त्या साधकाला जाणवते, तशी त्याची भीती कमी होऊन त्याची जागा प्रेम घेतं. आणि त्या प्रेमामुळे तो अशी कोणतीही गोष्ट करायला धजावत नाही ज्यानं त्या संत सत्पुरुषाच्या सांगण्याला, त्यांच्या वचनाला ठेच बसेल. आणि त्यामुळे अशा अर्थानं ज्या वेळेला त्याचं वर्तन सुरू होतं की त्या संत सत्पुरुषाला सगळं कळतंय, त्यामुळे त्याला घाबरून मला योग्य तेच आचरण केलं पाहिजे, अशा रीतीनं जेव्हा तो सत्पथावर येतो तेव्हा स्वाभाविकपणेच तो निर्भय होतो. हा गूढार्थ देखील ह्या रामांच्या वचनामध्ये आहे. विप्र बंस कै असी प्रभुताई, अभय होई जो तुम्ही डेराई. तुम्हाला घाबरतो तो निर्भय होतो. आणि असं हे श्री रघुनाथांचं अत्यंत कोमल आणि गूढ वचन ऐकून परशुरामांच्या बुद्धीवरचा अज्ञानाचा पडदा दूर झाला. आणि मग म्हणतायत परशुराम, राम रमापती करधनु लेहू, खैचहु मिटई मोर संदेहू, देत चापो आपो ही चली गयऊ, परशुराम मन विस्मय भयऊ. परशुरामांकडे लक्ष्मीपती भगवान विष्णूंचं धनुष्य होतं. ते धनुष्य म्हणतायत परशुराम की हे राम, हे लक्ष्मीपतींचं धनुष्य हातामध्ये घ्या आणि ओढा, म्हणजे माझा संशय दूर होईल. म्हणजे तुम्हीच ते आहात हे जे आतमध्ये जाणवायला लागलं आहे त्याच्यावर एक शिक्का बसेल. म्हणून परशुराम त्यांना ते धनुष्य देत आहेत. आणि जेव्हा ते धनुष्य देऊ लागले तेव्हा आपोआपच ते श्रीरामांच्या हातात गेलं, बरं का. आणि ते बघून की आपोआप ते धनुष्य त्यांच्या हातात गेलेलं बघून त्यांना मनातून खूप आश्चर्य वाटलं परशुरामांना. आणि मग त्यांना खऱ्या अर्थानं कळलं, जाना राम प्रभाव तव पुलक प्रफुल्लित गाता, जोरी पानी बोले बचन हृदयन प्रेम अमाता. त्यावेळेला त्यांनी श्रीरामांचा प्रभाव जाणला. त्यांचं अंग आनंदानं फुलून गेलं, रोमांचित झालं. हात जोडून म्हणाले, त्यांच्या हृदयात प्रेम मावत नव्हतं. अशा रीतीनं म्हणतायत, जय रघुवंश बन जबन भानु, गहन दनुज कुल दहन कृसानु, जय सुर
प्रधेनु हितकारी, जय मद मोह कोह भ्रमहारी. विनयशील करुणा गुण सागर, जयति बचन रचना अति नागर. सेवक सुखद सुभग सब अंगा, जय शरीर छवि कोटि अनंगा. करऊँ काह मुख एक प्रशंसा, जय महेश मन मानस हंसा. अनुचित बहुत कहेऊँ अज्ञाता, क्षमहु क्षमा मंदिर दो भ्राता. कही जय 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 रघुकुल केतु, भृगुपति गए बन ही तप हेतु. अपभय कुटिल मही पडराने, जह तह कायर गवही पराने. आहा, रामचरितमानस म्हणजे आनंद आहे, खरंच आनंद आहे. म्हणतायत परशुराम, हे रघुकुलरूपी कमलवनाला सूर्याप्रमाणे असणारे, राक्षस कुलरूपी दाट जंगलाला जाळून टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे असणारे असे प्रभू श्रीराम तुमचा विजय असो. देव विप्र गायी यांचं हित करणारे तुमचा विजय असो. मद क्रोध आणि भ्रम यांचा हरण करणारे तुमचा विजय असो. आता किती मुखांनी वर्णन करू प्रभूंचं असं होऊन गेलंय परशुरामांना. म्हणतात, विनय, शील आणि कृपा इत्यादी गुणांचं समुद्र आहात तुम्ही, गुणसागर आहात, अत्यंत चतुर आहात बोलण्यामध्ये, असे तुमचा विजय असो. सेवक सुखद, सेवकांना सुख देणारे, सर्वांग सुंदर, कोट्यवधी कामदेवांचं लावण्य धारण करणारे असे तुमचा विजय असो. पुढे म्हणतात, एका मुखानं तुमची प्रशंसा मी कशी करू. जय महेश मन मानस हंसा. आहा, महादेवांच्या मनरूपी मानस सरोवरातले हंस आहात तुम्ही, तुमचा विजय असो. पुढे म्हणतात, नकळत तुम्हाला खूप अनुचित बोललो, हे क्षमा मंदिर, क्षमेचं जणू मंदिर आहात तुम्ही, त्यामुळे हे दोन्ही बंधूंनो मला क्षमा करा. हे रघुकुळाचे प्रतापरूपी श्रीरामचंद्र, तुमचा विजय असो, जय असो, जय असो. असं म्हणून अत्यंत आनंदानं भगवान परशुराम तप करण्यासाठी वनामध्ये निघून गेले. आणि ते बघून ज्यांनी परशुरामांना पराजित केलं अशा श्रीरामांना बघून जे दुष्ट द्वेष विनाकारण करणारे राजे होते ते घाबरून इकडे तिकडे पळून गेले. आणि हे जेव्हा झालं तेव्हा स्वाभाविकच देवन दीन्ही दुंदुभी, प्रभु पर बरसहि फूला. हर्षे पुर नर नारी सब, मिटी मोहमय सूला. देवांनी नगारे वाजवले, प्रभूंवर फुलांचा वर्षाव होऊ लागला. जनकपुरीमधले सर्व स्त्री पुरुष रोमांचित झाले, आनंदित झाले. त्यांच्या अज्ञानामुळे जे दुःख त्यांना झालं होतं ते दूर सरलं. आणि मग अति गह गहे बाजने बाजे, सबही मनोहर मंगल साजे. जूथ जूथ मिली सुमुखी सुनयनी, करही गान कल कोकिल वयनी. सुख भी देह कर बरनी न जाई, जन्म दरिद्र मनहु निधि पाई. विगत त्रास भई सिय सुखारी, जन विधु उदय चकोर कुमारी. आहा, म्हणतात सगळीकडे
अत्यंत मंगलमय वाद्य वाजू लागली. सर्वांनी मंगल असा शृंगार केला. सुंदर वदनाच्या, सुंदर नयनांच्या आणि कोकिळेसारखा मधुर ध्वनी असणाऱ्या स्त्रिया एकत्र जमून सुंदर गीत गाऊ लागल्या. जनक राजांचा आनंद अवर्णनीय होता. तुलसीदास वर्णन करत आहे, जन्म दरिद्र मनहु निधी पायी. जसं जन्मानच दरिद्री गरीब असणाऱ्याला धनाचा खजिना सापडावा तशी त्यांची अवस्था झाली. बिगत त्रास भई सिय सुखारी. आमच्या सीता मातेचं भय विरून गेलं. इतका तिला आनंद झाला की वर्णन केलंय, जनु बिधू उदय चकोर कुमारी. जसा चंद्रोदयामुळे चकोरीला आनंद होतो तसा आनंद आमच्या सीतामातेला झाला आहे. अशा तऱ्हेनं ह्या प्रसंगावरचा एक सर्वात महत्त्वाचा प्रसंग, श्रीरामचंद्र जानकीच्या विवाहावर जो हा मध्ये एक प्रकारे परशुरामांच्या प्रसंगानं काही सावट आलं होतं. खरं ते सावट नव्हतं, पण जसं इथं तुलसीदासांनी खूप सुंदर त्याचं विवेचन स्पष्टीकरण दिलं की ते अज्ञानाचं सावट होतं, जनकपुरीच्या लोकांच्या मनावर आलेलं. आणि लौकिक विचारसरणीच्या, आपल्या मनबुद्धीनं विचार करणाऱ्यांच्या मनात हे येणं अगदी स्वाभाविक होतं. पण प्रभूंच्याच कृपेनं आणि परशुरामांनी सुद्धा लीलेनं आम्हाला दिलेल्या शिकवणीतून ह्या सर्वांच्या अज्ञानाचं पटल दूर झालं आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरला. आता आजच आज सीतामातेची ती सुखी झाली, तिला कोणताही आता त्रास मनामध्ये उरला नाही, हे झालं. आणि आजच घटस्थापना झालेली आहे आमच्या मैयाची, जी परशुरामांचीही आई आहे, जी सीतामाता ही आहे, जी अंबा आहे, अंबिका आहे. सर्व तऱ्हेचं माईचं, मैयाचं, आईचं रूप घेऊन आज नवरात्रात आमची आई आलेली आहे. त्यामुळे आता ह्या शुभ प्रसंगानंतर पुढे सर्व शुभच आहे. तो शुभ प्रसंग त्यांच्या लग्नाचा जो आहे तो आपण काही कालावधीनंतर, काही दिवसांनंतर पुन्हा बघायला सुरुवात करूया. तोपर्यंत सर्वजण ह्याच सीतारामांच्या आनंदामध्ये मग्न राहूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.